नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण पुणेरी स्टाईल घरच्या घरी मँगो मस्तानी कशी बनवायची याची रेसिपी आज पाहणार आहोत. एकदा जर तुम्ही या पद्धतीने मँगो मस्तानी बनवली तर बाहेर तुम्ही कधीच खाणार नाही. त्याचबरोबर बाहेर जाऊन महागडी मस्तानी विकत आणण्यापेक्षा जर घरीच या पद्धतीने बनवली तर घरातील सगळेच मंडळी याचा आस्वाद घेऊ शकतात. तर आज आपण अगदी झटपट पण चवीला अतिशय जबरदस्त लागणारी ही मँगो मस्तानी घरी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे. मस्तानी बनवण्यासाठी इथे आपल्याला आंबे लागणार आहे. तर इथे मी 3 हापूस आंबे घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही प्रकारचे आंबे इथे वापरले तरी देखील चालेल. सुरुवातीला आपल्याला हे 3ही आंबे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतरच आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. बनवायला फक्त 10 मिनिटं लागतात पण चव अतिशय जबरदस्त आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. सगळ्याच मंडळींना खूप आवडेल. त्याचबरोबर बाहेर ही मस्तानी अतिशय महाग मिळते. तर तुम्ही अशाच प्रकारे जर घरी बनवून ठेवली तर सगळेच मंडळी अतिशय आवडीने पितील. तर इथे बघू शकतो आपण मी सर्व आंब्यांची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे. आता हे आपण आंबे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. तर याच्या छोट्या आकारांमध्ये आपण तुकडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे मिक्सरला जेव्हा आपण हे फिरवून घेऊ तेव्हा ते आरामशीर याची प्युरी तयार होईल. तर इथे 3ही आंबे मी व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. रेसिपी जरी आवडली तरीसुद्धा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे मी मस्तानी बनवण्यासाठी आपल्याला आईस्क्रीम लागेल. तर घरीच मी आईस्क्रीम बनवलेला आहे. तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम बनवलेला आहे. रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता आपण मिल्कशेक तयार करायला घेऊ. तर सुरुवातीला आपण जे आंबे कट करून ठेवलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि यामध्ये झाकण लावून आपण याची अगदी बारीक अशी फाईन अशी प्युरी बनवून घेऊया. तर फाईन अशी प्युरी आपली बनवून तयार झाल्यानंतर यामध्ये उरलेलं साहित्य घालायचं आहे. तर यामध्ये आपण 2 चमचे आईस्क्रीम घालणार आहोत. त्याचबरोबर अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे. तर गोड तुम्हाला कितपत आवडतं त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 वाटी थंड दूध घालायचं आहे आणि झाकण लावून याचं आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर मिल्कशेक आपला बनवून तयार झालेला आहे. आता आपण मस्तानी बनवायला घेऊया. तर सर्व कशी करायची तर सगळ्यात अगोदर आपण आंब्याचे छोटे छोटे तुकडे यामध्ये घालायचे आहेत. तर दोन्हीही ग्लासांमध्ये मी आंब्याचे छोटे छोटे तुकडे घातल्यानंतर वरून ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर ड्रायफ्रूट्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही ते स्किप केलं तरी देखील चालेल. आता यामध्ये आपण एक मोठा चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घालायचा आहे. तर इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम घातल्यानंतर वरून काजू आणि पिस्ता घालणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता किंवा आवडत नसतील तर तुम्ही स्किप केलं तरी देखील चालेल. तर इथे मी बदाम आणि पिस्ता घातलेले आहेत. तर वरून आपण जो मिल्कशेक तयार केलेला तो मिल्कशेक यावरती अशा प्रकारे घालायचा आहे. तर अगदी पूर्णपणे काटोकाट भरायचा नाही कारण आपण यावरती अजून थोडंसं सामान घालणार आहोत. तर 3-4 कप आपल्याला असा ग्लास भरून घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही ग्लासांमध्ये मी ही मस्तानी व्यवस्थित भरून घेतलेली आहे. आता यावरती आपण बाकीचं उरलेलं सगळं साहित्य घालायचं आहे. तर यावरती पुन्हा आपण 1 मोठा चमचा आईस्क्रीम घालायचा आहे. तर दिसतानाच तुम्ही बघू शकता की ती आपली मस्तानी मस्त झालेली आहे. तेवढीच ती खायला रिच आणि क्रीमी देखील झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. आता यावरती आपण आईस्क्रीम घातल्यानंतर पुन्हा यावरती आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. तर पुन्हा बदाम आणि यावरती मी पिस्ता घालणार आहे आणि सगळ्यात शेवटी यावरती आपण पुन्हा बारीक कट केलेले आंब्याचे काप घालायचे आहेत. म्हणजे खाताना याचे क्रंच जेव्हा दाताखाली येतात तेव्हा खूप मस्त अशी टेस्ट लागते. तर इथे बघू शकतो आपण आपली मस्तानी किती मस्त अशी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून पहा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा. घरातल्या सगळ्याच मंडळींना खूप आवडेल. तर झटपट अशी आपली मँगो मस्तानी घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे. तर याचा आस्वाद नक्की घ्या. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.